हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला, मी आज सुरुवात करतो आजच्या ब्लॉकला. आता वैसूला मी जेवण मागणार आहे. आता पाहू वैसू जेवण जेवण बनवलं ना तू? कवाची म्हणाली मी तुम्हाला जेवण करा, मला मशीनवर जायचंय. मशीनवर तुला रोजच जायचं राहतं यार. रोजच जायचं असतंय. ते बाईला किती दिवस झाले म्हणलं शिलाई मारती, आपण जेव्हा गेलं आणि तिथं बसलं तेव्हा ती शिलाई मारून देती. मग तू जायचं ना, किती दिवस तर तू म्हणायला लागली जायचं जायचं. 2चा टाइम आहे तुमचा जेवायला यायचा, मग मला वाटतं यायला जेव घाला आपल्या हातानं आणि मग जावं. मग रोजच जायचं राहतंय ना, रोज जायचं आहे ना. मग रोजच म्हणती मग तू. रोजच कपडे घेऊन जाऊ का बरंच. अरे रोजच नाही म्हणायला लागलो, तू रोजच म्हणती मला जायचं जायचं, जात तर नाही. हा, आता बनवली मी. आणि आज गडबड करायला लागली घेण्यान देण्याचं. हो ना, मला मला कवा जेवायचं जायचंय. तर. तुम्हाला भूकच नसती बापा. अरे भूक आज उशिरा जेव नाश्ता पाणी करून गेलतो म्हणून मला भूक नाही लागली, म्हणून तुला म्हणलं मी. का बरं, चला आण मग जेवण, चल. मग जेवण आणायला आणते न जेवण. मग आण ना. मग तुम्ही बसा ना खाली जेवायला. हा बरं, काय ना, चल मी बसतो जेवायला, चल. मग चल, जेवण देते मी तुम्हाला. जेवणच नका करा जाऊ घडी घडी. हा, घडी घडी मी म्हणतो का तुला? जा माणूस म्हणलं जेवण करा, नाही मला भूक नाही. जेव्हा आपल्याला कुठे जायचं असलं तेव्हा यायला भूकच नसती. हा भूक नसती, हा भूक लागत नाही. मग येरी मार म्हणलं आता 2 वाजता जेवते तर आपण यायला जेवण द्यायचं म्हणलं, मग जायचं. थोडं बाहेर गेलं तर आपला दिमाग पण मस्त हे होतोय, लगे रेस वाटते बाहेर गेलं तर दिमाखाला. तर मग मी तुला कुठं नाही म्हणतो. घरात पण कटाळा आलाय मला आता लय. बरं चला, आधी जेवण दे. नळ बंद करा. अरे चालू तू करते, बंद मला करायला सांगते का? मग काय होतंय तुम्ही बंद केला तर? तू चालू केला ना. असा माणूस आहे का ज्यानं चालू केला त्यानंच बंद करा म्हणून? अरे मला भूक लागली, तू आधी येणार रे बाबा. त्या 12 भानगडी नको ना करू. शाळा काम नाही शिकले तुम्ही, जास्त लयच बोलत राहता मला. शाळा? हा, शाळा. तुला आता काय आलं शाळाचं? शिकायचं ना शाळा. तुला आता ध्यान आलं का शाळाचं? शाळा शिकेला असला तर माणूस जास्त बडबड नाही करत. हा, म्हणजे शाळा नाही शिकलो म्हणून बडबड करतो काय मी? हा, आणि तुला शाळा काऊन नाही शिकलं सांगायचं का? हा, सांगा. अरे शाळा मी याच्यासाठी नाही शिकलो. काय हम्म. मी अभ्यास नाही केला की शाळेत गेलो तर सर मारायचे, आणि घरी राहिलं तर मग बाबा मारायचे. काय ते भेवा ना. हा, म्हणजे दोन्हीकडे मला मारच खाना होता ना. की अभ्यास नव्हतो करत मी, मग सर मारायचे, आणि घरी जर राहिलो तर बाबा मारायचे. मग एक दिवस असा विचार केला की शाळाच नाही शिकायची. तसं थोडं मग असतंय. म्हणून शाळा नाही शिकली. पण गाईज, मी शाळा नाही शिकलो ना, तसं तुम्ही नका करू बरं. तुम्ही शाळा शिका, कारण की मी मार खाऊन एवढे मग हाडकं नव्हते दुखत, एवढे मग आता काम करून दुखते. खरं आहे ते. काय मी आता जी गलती केली तशी तुम्ही नका करू, कारण की मग बाबा मारत होते ना तेवढे हाडकं नव्हते दुखत, कारण मग बाबा ते एखादी चापट मारत होते. पण आता वाटतंय की शाळा मी जर शिकलो असतो तर आता काम करू करू जसे मग हाडकं दुखतेत ना, मग म्हणून तुम्ही गलती नका करू. मी आता केली समजा काय, पण तुम्ही शाळा शिका आणि भरपूर शिका, कारण की ते मग नंतर कामी येते. आता वाटतं की शाळा जर शिकलो असतो तर चांगल्या नोकरीला असतो, असे काम नसते करणं पडे ढोरासारखे. हा. मग पण आता ती झाली माणसाची, ती गलती झाली. ते लहानपणी कसं आहे, बुद्धी नसती ना माणसाला, म्हणून समजत नाही माणसाला. कुठे गेलती तुमची बुद्धी? अरे लहानपणी लहानचा दिमाग कसा असतोय लहान लेकराचा, ते पहिल्यानं कसं आहे, मला ते क्रिकेट खेळायची सवय, पुन्हा गोट्या. पहिल्यानं असे मोबाईल थोडे होते. मग आम्ही गोट्या खेळायचो, क्रिकेट खेळायचो. मग याच्यात आमचा दिमाग होता ना, आमचा शाळेत जास्त दिमाग नव्हता. घरी जर आम्हाला जर म्हणले अभ्यास करायचा तर आम्ही हो म्हणायचो आणि पळून जायचो. मी माय तर रोज मारायची, मला रोज डेली. शाळा शिकायसाठी का? हा, शाळा शिकायसाठी नाही, मी खेळायला जायचो म्हणून. मग हा, पण मग लहानपणी कशी लहानची बुद्धी नसती ना, म्हणून गाईज मी तर शाळा नाही शिकलो, पण तुम्ही शाळा शिका, कारण की आता मला वाटतं की शाळा शिकलो असतो तर बरं झालं असतं. काय
मी आता समजा केली गलती हो ना, खरंच ना, हसायची काय गोष्ट नाही वैसू, खरी गोष्ट आहे. मग माणसाला नंतर पस्तावा होतोय की माझी शाळा शिकलो असतो तर बरं झालं असतं. ते आता वाटतंय असं. शाळा शिकेल असलं तर लय फरक पडतोय, माणसाला जास्त मेहनत नाही करावं लागत. आता मेहनत करावं लागती. तर पहिल्यानं जर सर मारत होते तेव्हा बी एवढे हाडकं नव्हते दुखत, पण आता काम करून हाडकं दुखतेत ना, तर आता ध्यान येते की यार गड्या ते पहिल्यानं मार खाल्ला असता सरचा आणि शाळा शिकली असती तर बरं झालं असतं. पण आता काय विषय संपला देऊ. आणि तू म्हणली नसती मला शाळा खाऊन नाही जास्त शिकले. मग शाळा तर शिकणंच लागते ना. हो ना, पण ते कसं आहे तुला सांगायचं लागलं मी 15वी शिकले. व्हेरी नाईस. 15वी शिकेले मी. बाई तू मला जेवणच दे पटकन. भूक लागली मला. आणू का मग? हा आण जाय ना. काय आण लवकर दे. बटाट्याची भाजी. अरे वा, जेवण पाहू दे का? पाहू दे. बटाट्याची भाजी, मुळा, भात आणि पोळी एवढे. आणि ठेसा वाटेल टमाट्याचा, पण ते म्हणता ना कोमल. अरे ते म्हणतात ना एसिडिटी झाल्यावर हे नसतंय काय. तुम्हाला डॉक्टरनं तिखट खायचं नाही सांगलं आता. अरे तू पोळी मोडून आण जाय ना वैसू. ही अख्खी अख्खी पोळी देते अशी तू. मोडून का? मग अशी मोडून पोळी आणायची ना अशी. असती ना तुमच्या पोळ्या कडक होऊ नाही म्हणून ती पोळी. पाय बरं असे. तर गाईज या जेवायला आता. मला लय भूक लागली, कामावून आलो आता, वैसून दिलंय मला वाढून म्हणा. तुला नाही जेवायचं? जेवण झाले तर आमची 2 वाजेला कोण थांबल उपाशी. ते बी खरे. आणू का तुम्हाला ठेसा थोडा का नको? हा ठेसा नको, राहू दे. तर गाईज या जेवायला आता. पाहू वैसून भाजी कशी बनवली. बटाट्याची भाजी आहे. मी जास्त खात नाही बटाटे, पण आता वैसून बनवली, आता जाऊ द्या. मिरच्यावाली मावशी ना का मसाल्यावाली संबारावाली नाही म्हणे. आता मी म्हणलं आता आमच्या मिरच्या घे ना हिरव्या कमी झाल्या, म्हणलं त्याला नाही सांगितले म्हणलं तिखट खायचं. तर म्हणे भाऊ लय तिखट खा जाय ना म्हणे, मग नडतय म्हणे तिखट खाणं. म्हणलं आता त्याला नाही सांगले म्हणलं, म्हणून मी जास्त मिरच्या घ्यायला येत नाही म्हणलं हिरव्या. तर म्हणलं त्याला नाही सांगले डॉक्टर. भाजी चांगली झाली. पाणी आणू का तुम्हाला 1 गिलास? आण जवळ आणून ठेवते ना. आण 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 आण. बरं आता गेलीस तर ठेसा बी घेऊन ये जरसा. आ मस्त बनवली रे भाजी. हा मस्त आहे, चांगली आहे, फर्स्ट क्लास आहे. तो मीठ टाकलं डबल या भाजीत. ठेसा टमाट्याचा मस्त. अर्धा सगळं दे रे बाबा ठेसा. आधीच नाही सांगले डॉक्टरनं. मग नका खाऊ. जरसक दे ना, काय होते. इथं टाक जरसक. पा टाक टाक. कशाला खाता? बस 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 बस. म्हणून देऊ. तेल टाकू का? नको नको नको. तुम्हाला तेल द्यायचं आता मला हे वाटत देऊ नाही वाटत मला. हा मस्त लगे तिखट तिखट ठेसा बनवलाय मी. मला लय खाऊ वाटते, पण आता डॉक्टर म्हणे ना एसिडिटी आहे तर खाऊ नका तिखट. हा खायलाच नाही पाहिजे तिखट. पेढ्याचं पाकिट आणा बरं आम्हाला खव्याचं. अरे नरड्याच्या खाली घास तर जाऊ दे. जाऊ दे. ते काल नव्हते आणले का तुम्ही ते कोणचे? मोदक सारखे. अरे ते प्रसाद द्यायला होता इथं गणपतीचा. तसे आणा मोदक. हा लय भारी तसे आणा. आणि तिथं म्हणा मोदक सारखे द्या म्हणा पेढे खव्याचे. हा काल मी 2 खाल्ले होते. लेकरांनी 1 खाल्ला. हरसू भया म्हणे नको मला. तर बाय गाईज, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. आम्हाला सपोर्ट करत राहा. नाचेच व्हिडिओ पाहत राहा. नाचाच आम्हाला प्रेम करत राहा. तर बाय, भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये.